हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं थॉट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली च्या माध्यमातून होऊ घातलेल्या समर 2025 च्या ज्या एक्झाम आहेत ऑल सेमच्या, त्याचा टाइम टेबल हा आलेला आहे. तेव्हा तो टाइम टेबल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सोबतच कालच्या व्हिडिओमध्ये जे NEP 2020 बेस BA BSc व इतर कोर्सेसचा टाइम टेबल जो या चॅनलवरती अपलोड करण्यात आला होता, त्याचा व्हिडिओ हा आला होता. त्या ठिकाणी PDF दोन्ही सेम 1 आणि सेम 2 याचे जे PDF फाईल होत्या त्या दोनच असल्यामुळे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देता आल्या. परंतु आज आपण सर्वच फॅकल्टीच्या आणि सर्व कोर्सेसच्या जे टाइम टेबल आहेत ते पाहणार आहोत. त्यामुळे अंडर ग्रॅज्युएट, PG या सर्व कोर्सेसचे टाइम टेबल पाहत असल्यामुळे ते सर्व टाइम टेबल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देणे शक्य नाही. त्यामुळे आपण हे सर्व टाइम टेबल जे आहेत ते आपल्या गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीच्या वेबसाईटवरती पाहणार आहोत आणि त्यानंतर ते आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड कसे करायचे ते सुद्धा पाहणार आहोत. तेव्हा हे सर्व पाहण्या अगोदर एकदा मी आपल्या चॅनलविषयी बोलू शकतो की आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, हा काल जो मी व्हिडिओ टाकला होता समर एक्झाम 2025 सेम 1 सेम 1 आणि सेम 2 टाइम टेबल आला या पद्धतीने टाकला होता. तर या व्हिडिओला आपण इथं पाहत असाल जवळपास 30 व्ह्यूवर्सनी, हे बघा 30 व्ह्यूवर्सनी हा व्हिडिओ बघितला आहे. परंतु याला केवळ 5 लोकांनी याला लाईक केला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सबस्क्राईबची संख्या फक्त 20 दिसून राहिली आहे. तरी 30 पैकी निदान 10 लोकांनी तरी सबस्क्राईब करायला पाहिजे होतं. कारण आपण या ठिकाणी सबस्क्राईब करत असाल तर आपल्याला यानंतर सुद्धा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्याशी निगडीत आपल्याला जे आवश्यक किंवा आपल्याशी उपयुक्त जे काही अपडेट्स असतील ते सर्व आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील. त्यामुळे आपण हा जो व्हिडिओ ज्या पद्धतीने पाहत असाल तर आपण जसं याला इथं क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ असा मोठा होत असतो. तर याला असं करून असं जर आपण याला वरती घेतल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ही सबस्क्राईब बटन दिसत असेल तर आपण या सबस्क्राईब बटनला या पद्धतीने क्लिक करा. त्यानंतर ही बेल आयकॉन दिसेल, या बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशनमध्ये हे जे पर्सनलाइज याला जे राईट केलेलं आहे हे राईट, तर या पर्सनलाइजला न करता या ऑलला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी हे थंबचं जे साईन दिलं आहे ते लाईकचं आहे आणि हे जे बॅक साईडला हे जे
डाऊन साईडला दिला आहे डिसलाईकचा आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडला तर याला या पद्धतीने असं लाईक करा. यामध्ये वाढेल लाईक केल्यानंतर, आणि जर नाही आवडला तर आपण डिसलाईकसुद्धा करू शकता. तर मी या ठिकाणी लाईक करीत आहे. आणि त्यानंतर जर हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वाचा वाटला, आपल्या मित्रांना सुद्धा उपयुक्त आहे असं जर आपल्याला वाटलं, तर आपण याला या ठिकाणी शेअरसुद्धा करू शकता. याची ही जी लिंक आहे, ही लिंक कॉपी लिंक करून सुद्धा शेअर करू शकता, किंवा आपण डायरेक्ट व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, फेसबुक आहे, जीमेल आहे, किंवा इतर जे आहेत इतर ॲप्स आहे, या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण या व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता. तेव्हा मित्रांनो, हे होतं चॅनलविषयी. तर आता आपल्याला कळालं असेल की आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपलाच फायदा आहे. वेगवेगळे नवीन अपडेट जे काही येणार ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. त्यानंतर लाईक किंवा डिसलाईक करा, जेणेकरून व्हिडिओ चांगला झाला आहे किंवा नाही हे मला कळेल. आणि त्यानंतर आपणास तो जर उपयोगी वाटला तर आपल्या मित्रांना शेअर करू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की आपला जो समर 2025चा जो ऑल सेमचा जो टाइमटेबल आलेला आहे, तो टाइमटेबल आपण या मोबाईलच्या माध्यमातून कसा बघायचा आणि तो कसा डाउनलोड करायचा. आपल्याला मित्रांनो टाइमटेबलला डाउनलोड करण्याकरिता गूगल जे आहे आपल्या मोबाईलमध्ये, या गूगलमध्ये जो क्रोम ब्राउझर आहे, या क्रोम ब्राउझरवरती आपल्याला जावं लागेल. क्रोम ब्राउझरवरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गोंडवाना युनिव्हर्सिटी या पद्धतीने सर्च करावं लागेल. गोंडवाना युनिव्हर्सिटी हे आपल्याला असं वरती दिसत आहे, तर याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या पद्धतीने गोंडवाना युनिव्हर्सिटी ही पहिलेच आपल्याला दिसेल, ज्यामध्ये https://uni.gug.ac.in या पद्धतीने आपल्याला ची वेबसाईट मिळेल. तर याला आपण क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली जी वेबसाईट आहे गोंडवाना विद्यापीठाची, ती या पद्धतीने तिचा डॅशबोर्ड दिसेल. आता आपल्याकडे जर या पद्धतीने दिसत नसेल तर हे जे वरती 3 डॉट आहेत, एकच्या बाजूचे जे 3 डॉट आहेत, त्या 3 डॉटला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सर्वात खाली आपण जर आलात तर हे बघा, हेल्प अँड फीडबॅक सर्वात बॉटममध्ये आहे. त्यानंतर सेटिंग आहे, ही सेटिंग आहे. आणि त्यानंतर खालून तिसऱ्या नंबरवरती बघा, हे 1 2 3 तिसऱ्या नंबरवरती इथे जे आहे ही डेस्कटॉप साईट आहे. तर डेस्कटॉप साईट जर ऑन नसेल तर या पद्धतीने आपल्याला वेबसाईट दिसेल. आता आपण हे जे वरती आहे बघा, हे 1 नंबर आहे. तर या 1 नंबरच्या बाजूला हे जे 3 डॉट आहेत याला क्लिक करा. त्यानंतर 1 2 3 हे डेस्कटॉप साईट जी दिसून राहिली आहे, या बॉक्सला क्लिक करा. या बॉक्सला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला याचा इंटरफेस दिसेल. ठीक आहे. आता ही वेबसाईट आपल्याला डेस्कटॉप मोडवरती दिसून राहिली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण याला थोडं झूम करूया. बघा, वेलकम टू गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली या पद्धतीने आपल्याला हे असं नाव दिसत आहे. ठीक आहे. आणि यामध्येच जे न्यू अपडेट्स आहेत, जे काही नोटीस आहेत, न्यूज आहेत, त्या सर्व आपल्याला या जाताना दिसत आहेत. ठीक आहे. तर आपण आता इथं बघूया, इथं आपल्याला आपल्या एक्झामविषयीचा टाइमटेबल जो आहे त्याविषयी दिसेल. हे बघा, समर 2025 एक्झामिनेशन टाइमटेबल. आता आपण याला क्लिक करूया. असं आपण याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने स्क्रीन दिसेल. त्यानंतर आपल्याला या पद्धतीने झूम करायचं आहे. अगोदर आपण
पुन्हा एकदा मी बॅग घेत आहे. हे बघा, वेलकम टू गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली. याच्याच खाली समर 2025 एक्झामिनेशन टाइम टेबल आहे. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला स्क्रीन दिसेल. ही स्क्रीन दिसल्यानंतर थोडं याला एक्झाम टाइम टेबल याला असं स्क्रोल करायचं आहे आणि असं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर इथे आपल्याला दिसत असेल समर 2025 टाइम, समर 2025 असं लिहून दिसत असेल. तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करा. याला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला उजव्या बाजूला या पद्धतीने इंटरफेस दिसेल. हे बघा, समर 2025. त्यानंतर समर 2025 टाइम टेबल BA NEP फर्स्ट सेम अँड सेकंड सेम. तर कालचा जो व्हिडिओ होता, जो मी अपलोड केलेला होता, तो हाच होता. म्हणजे हाच टाइम टेबल मी काल व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला होता. तर आपण जर तो टाइम टेबल याच्या अगोदर जो व्हिडिओ बघितला नसाल तर आपण डायरेक्ट क्लिक हेअर टू डाउनलोड याला सुद्धा क्लिक करून तो टाइम टेबल डाउनलोड करू शकतात. हे बघा, त्याला क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीने इंटरफेस येईल. याला पुन्हा एकदा झूम करा. हे टाइम टेबल NEP समर 2025 हा आहे आणि हा इथं आला आहे. फर्स्ट सेमिस्टर बॅचलर ऑफ आर्ट्स NEP बेस्ड जो बॅचलर ऑफ आर्ट्स ह्याचा जो फर्स्ट सेमचा आणि सेकंड सेमचा जो टाइम टेबल होता तो या ठिकाणी आला आहे. तर याला वरती याला फर्स्ट सेमला क्लिक केलं तर या पद्धतीने येईल. डाउनलोड फाईल अगेन, म्हणजे या ऑलरेडी माझ्याकडे असल्यामुळे याला डाउनलोड फाईल लागेल असं विचारत आहे. तर मी पुन्हा एकदा त्याला यस करतो, म्हणजे डाउनलोड करतो. तो पुन्हा डाउनलोड होईल. हे बघा, डाउनलोड झाला आहे. हे बघा, गोंडवाना युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ आर्ट्स विथ क्रेडिट रेग्युलर NEP 2020 फर्स्ट इयर BA सेम फर्स्ट टाइम टेबल समर 2025. तर हा जो टाइम टेबल आहे हा, आणि त्याच्यानंतर आपण हा दुसरा बघू, सेकंड सेमिस्टर बॅचलर ऑफ आर्ट्स. हा सुद्धा टाइम टेबल माझ्याकडे कालच अवेलेबल असल्यामुळे तो पुन्हा एकदा डाउनलोड फाईल लागेल असं विचारत आहे. मी याला पुन्हा एकदा यस करतो. तर डाउनलोड केल्यामुळे तो पुन्हा एकदा डाउनलोड झाला आहे. हे बघा, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली बॅचलर ऑफ आर्ट्स विथ क्रेडिट्स रेग्युलर NEP 2020 फर्स्ट इयर BA सेम सेकंड टाइम टेबल समर 2025. हा पूर्ण असा टाइम टेबल आहे. हे डायरेक्टर साहेबांची साईन, ॲप्लिकेशन गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली. ठीक आहे. म्हणजे NEP बेस्ड जो काल व्हिडिओ बनवण्यात आला होता त्याच्यामध्ये या दोन्ही टाइम टेबलची लिंक देण्यात आली होती. हा तो टाइम टेबल आहे NEP 2020 बेस्ड BA सेम फर्स्ट अँड सेकंड. आता आपण ऑल फॅकल्टी आणि ऑल सेमचा टाइम टेबल बघणार आहोत. ठीक आहे. तर याला पुन्हा एकदा बॅक घ्या. आता यामध्ये बघा, हा NEP बेस टाइम टेबल होता. आता पुन्हा एकदा आपल्याला बॅग घ्यावं लागेल. बॅग घेतल्यानंतर हा जो पेज ही स्क्रीन होती ही पुन्हा एकदा आपल्याला या पद्धतीने दिसेल. आता यामध्ये बघा, समर 2025 टाइम टेबल आणि त्यानंतर समर 2025 टाइम टेबल समर या पद्धतीने लिहून दिलेलं असेल. तर यामध्ये जे PG लेवलचे जे काही कोर्सेस आहेत त्याचा टाइम टेबल या ठिकाणी देण्यात आला आहे. जसं आहे मास्टर ऑफ फार्मसी आहे, मास्टर ऑफ फार्मसी फार्मसी, त्यानंतर मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन सोशल वर्क या पद्धतीने. म्हणजे यामध्ये सुद्धा काही मास्टर डिग्रीचे PGचे जे काही टाइम टेबल हे याच्यात दिलेले आहे. तर आपण आपल्या कोर्सप्रमाणे टाइम टेबल हे डाउनलोड करू शकता. जसं मी हा जो आहे समरच्या यामध्ये दिलेला मास्टर डिग्रीचा जो टाइम टेबल आहे तो एकदा बघूया. मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री MSc केमिस्ट्रीचा हा जो सेम फर्स्टचा टाइम टेबल आहे. त्याकरिता
त्याला डाउनलोड करण्याकरिता डाउनलोडवरती क्लिक करा. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर माझ्याकडे हा टाइमटेबल अवेलेबल असल्यामुळे डाउनलोड फाईल अगेन असं विचारत आहे. तरीसुद्धा आपण याला असं डाउनलोडला क्लिक करू शकता. हा टाइमटेबल डाउनलोड झाला आहे. याला मोरवरती क्लिक करून मी ड्राईव्ह PDF व्ह्यूवरच्या माध्यमातून हा बघू इच्छितो. ठीक आहे. तर हे बघा, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली फॉर मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री 2024-25 समर सप्लिमेंटरी एक्झामिनेशन सप्लिमेंटरी समर 2025. म्हणजे हा सप्लिमेंटरी एक्झामचा हा टाइमटेबल आहे, जो की 13 मे 2025 पासून चालू होत आहे. ठीक आहे. हा स्टार्ट टाईम, एंड टायमिंग दिलेला आहे आणि या ठिकाणी साइन आपण पाहू शकता. तर हा झाला सप्लिमेंटरी एक्झामचा टाइमटेबल. त्यानंतर आता पुन्हा एकदा बॅक घ्या. याच्यामध्ये खूप सारे MSc जे आहे ते वेगवेगळे याच्यामध्ये, जसं MSc इलेक्ट्रॉनिक्स आहे, मास्टर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक्स. तर याचासुद्धा आपण हा फर्स्ट सेमचा टाइमटेबल बघू. हा बघा, टाइमटेबल डाउनलोड झाला आहे. याला ड्राईव्ह PDF व्ह्यूवरमधून आपण पाहू शकता. हे बघा, सप्लिमेंटरी एक्झामिनेशन मास्टर ऑफ सायन्स इलेक्ट्रॉनिक्स 2024-25 सप्लिमेंटरी एक्झामिनेशन 2025 टाइमटेबल म्हणते. आपण याला असं म्हणू इच्छितो की हे जे टाइमटेबल दिलेले आहे, जे आपल्याला या फ्रंट डॅशबोर्डवरती जे दिसून राहिले आहेत, हे मोस्टली सप्लिमेंटरी असते. आणि त्यानंतर जे मेन टाइमटेबल आहे सर्व फॅकल्टीचे, ते आता आपण बघू. तर आपण आपल्या फॅकल्टीनुसार टाइमटेबल हे या ठिकाणी पाहू शकता. हे मास्टर PGचे टाइमटेबल आहेत, मास्टर डिग्रीचे. तर ते आपल्याला यामधून बघू शकता. सिम्पली याला आपल्याला जे सेम फर्स्ट आहे की सेकंड आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड करायचं आहे, ते आपल्याला मिळून जाते. आपल्याला हे मास्टर डिग्रीचे टाइमटेबल समजले असतील कसे डाउनलोड करायचे. आता आपण फॅकल्टी वाईज जे उर्वरित टाइमटेबल आहे ते बघू. आता बघा, त्याकरिता जसं कॉमर्स आहे किंवा आर्ट आहे रेग्युलर किंवा सायन्स आहे, त्याचे टाइमटेबल कसे बघायचे त्याच्याकरिता बघा, समर 2025 टाइमटेबल जो दिला आहे, तर याच्यामध्ये क्लिक हेअर टू डाउनलोड याला क्लिक करा. हे जे क्लिक हेअर टू डाउनलोड दिसून राहिलं आहे बाजूला, त्याला क्लिक करा. या पद्धतीने क्लिक हेअर टू डाउनलोड हे केल्याच्या नंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल. या पद्धतीने स्क्रीन दिसेल. यामध्ये बघा, फॅकल्टी डिस्क्रिप्शन दिला आहे, फॅकल्टी ऑफ कॉमर्स मॅनेजमेंट. हे बघा, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, म्हणजे यामध्ये आपल्याला कॉमर्सचे आणि मॅनेजमेंटचे जे काही कोर्स असतील त्याचे टाइमटेबल मिळतील. त्यानंतर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, यामध्ये आर्ट्सचे जे काही टाइमटेबल आहेत, BA आहे, MA आहे, यांचे टाइमटेबल मिळतील. त्यानंतर फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी स्टडीजशी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत त्याचे टाइमटेबल मिळतील. आणि त्यानंतर फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये आपल्याला सायन्सचे टाइमटेबल मिळणार आहेत. ठीक आहे. जसं BSc आहे, MSc आहे रेग्युलर कोर्स. तर चला बघूया. आता आपण सुरुवातीला फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज आर्ट्स जो आहे त्याचा टाइमटेबल बघूया. तो दुसऱ्या नंबरवरती आहे वरून. ठीक आहे. तर याला सिलेक्टला क्लिक करा. सिलेक्टला क्लिक केल्यानंतर बघा, या पद्धतीने आपल्याला टाइमटेबल आर्ट्सचे दिसून राहिलेले आहेत. ठीक आहे. फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज मधील टाइमटेबल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हे बघा, सुरुवातीचा टाइमटेबल बघू आपण. बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ लॉ, LLBचा हा टाइमटेबल आहे. रेग्युलर CBCS पॅटर्न, नो ब्रँच. फर्स्ट इयर बॅचलर ऑफ लॉचा हा टाइमटेबल आहे. ठीक आहे. सेम फर्स्ट समर 2025. तर याचा टाइमटेबल बघू. टाइमटेबल बघण्याकरिता आपल्याला व्ह्यू टाइमटेबल यावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू टाइमटेबलवरती क्लिक केल्यानंतर हे बघा, टाइमटेबल आलेला आहे.
एक्झामिनेशन कोड 2511C. त्यानंतर 29 एप्रिलपासून पेपर चालू होत आहेत. स्टार्ट टाईम 9:30 आणि एंड टाईम 11:30. ठीक आहे. त्यानंतर बघा 29, 3 मे, 7 मे, 13 मे, 16 मे, त्यानंतर 20 मे या पद्धतीने याचे पेपर आहेत. ठीक आहे. चला आता याला जर आपल्याला याची प्रिंट घ्यायची असेल PDF फॉर्ममध्ये, तर आपण याला प्रिंट टू PDF याला क्लिक करू शकता. असं क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपण याला क्लिक केल्यानंतर याची जी PDF फाईल आहे ती जनरेट होईल. ही बघा, ही याच्या अगोदर माझ्याकडे असल्यामुळे ते एकदम डाउनलोड फाईल लागेल असं विचारून राहिलं आहे. तर आपण याला डाउनलोड यावरती क्लिक करा. डाउनलोड केल्यानंतर ही डाउनलोड झालेली आहे. याला आपण ओपन करू शकता. कॅन नॉट ओपन फाईल असं येत आहे. बघूया आता आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये जावं लागेल. फाईल मॅनेजरमध्ये गेल्याच्या नंतर डाउनलोड या सेक्शनमध्ये आपल्याला ही जी फाईल आहे तीच फाईल मिळेल. हे बघा, बॅचलर ऑफ आर्ट्स LLB रेग्युलर CBCS पॅटर्न. हे डायरेक्टरचे आपल्या साईन. त्यानंतर हा टाइम टेबल समर 2025 29 एप्रिलपासून जो चालू होत आहे. स्टार्ट टाईम, एंड टाईम, पेपर कोड आणि त्यानंतर पेपर नेम पॉलिटिकल सायन्स इंट्रोडक्शन या पद्धतीने. ठीक आहे. तर हा टाइम टेबल झाला फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटेरियनचा. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण बघूया उर्वरित जे टाइम टेबल आहेत ते. याच्याकरिता आपल्याला बॅकची ही जी आहे ही बॅकची बटन घ्या. आपला पुन्हा पेज तो उर्वरित पेज हा आलेला आहे. ठीक आहे. आता आपण बॅचलर ऑफ आर्ट रेग्युलर जे आहे फर्स्ट सेम तो टाइम टेबल बघणार आहोत. हे बघा, बॅचलर ऑफ रेग्युलर CBCS पॅटर्न फर्स्ट इयर BA सेम फर्स्ट समर 2025. आता याचा टाइम टेबल बघू. व्ह्यू टाइम टेबलवरती क्लिक करा. व्ह्यू टाइम टेबलवरती आपण क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला दिसेल. रेग्युलर मोडमध्ये जो आहे BA तो 29 एप्रिलपासून चालू आहे. 9:30 ते 12:30. पहिला पेपर आपला कंपल्सरी इंग्लिश आहे. त्यानंतर 2 मेला मराठी आहे. उर्वरित पेपर हे या पद्धतीने आहेत. सर्वात शेवटी 29 मेला आपले हे पेपर संपतात. आता यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. तुमचे विषय काही 5-6 जे काही असतील ते असणार आणि इतरांचे त्यांच्या आवडीनुसार जे काही घेतले असतील ते सर्व असतील. ठीक आहे. तर याला सुद्धा याची प्रिंट घ्यायची असेल आपल्याला तर आपण याला प्रिंट टू PDF हे जे दिसून राहिलं आहे या प्रिंट टू PDFला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने प्रिंट टू PDF आपण केल्यानंतर हे सुद्धा फाईल माझ्याकडे आहे, त्यामुळे डाउनलोड फाईल लागेल असे विचारत आहे. तर याला डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर आपण याला ओपन करू शकता. ही सुद्धा फाईल त्याच पद्धतीने त्या ठिकाणी गेली आहे. तर याला फाईल मॅनेजरमध्ये आपण जा. फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोडमध्ये जा आणि त्यानंतर एक्झाम टाइम टेबलला क्लिक करा आणि ड्राईव्ह PDF व्ह्यूवर किंवा आपल्याकडे जो काही PDF व्ह्यू करण्याकरिता आपण PDF व्ह्यूवर वापरत असाल त्याला वापरून आपण तो टाइम टेबल डाउनलोड करू शकता. हे बघा, 29 एप्रिलपासून चालू होत आहे. पहिला पेपर कंपल्सरी इंग्लिश, त्यानंतर आपला दुसरा मराठी 2 मेला. त्यानंतर काही सब्जेक्ट बघू, जसं सोशलॉजी आहे. सोशलॉजी हा आपल्याला 7 मेला दिसत आहे. हिस्ट्री जे आहे ते 9 मेला आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे तो 14 मेला आहे. त्यानंतर जॉग्राफी जे आहे ते 16 मेला आहे. ठीक आहे. या पद्धतीने यानंतर पॉलिटिकल सायन्स जे आहे
ते 19 मेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता टाईमटेबल कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे कळालेलं असेल. ठीक आहे, आता आपण थोडं जे आहे फॅकल्टी ऑफ सायन्सचा टाईमटेबल डाउनलोड करूया. ठीक आहे, आतापर्यंत आपण ह्युमॅनिटीजचा केला, आता फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो टाईमटेबल आहे तो डाउनलोड करूया. त्याकरिता आपल्याला हे बघा, फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्या बाजूला हे जे सिलेक्ट शेड्यूल आहे त्यामध्ये सायन्स शेड्यूलमध्ये सर्वात शेवटी सायन्सचा जो शेड्यूल आहे त्याला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला स्क्रीन दिसेल. यामध्ये बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, त्यानंतर फॅशन डिझाईन, हे बघा फार्मसी, होम सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT, त्यानंतर रेग्युलर मोड, नंतर MA मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, फॅशन डिझाईन, MSc बॉटनी, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, फिजिक्स, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर NEP बेस्ड जे कोर्सेस आहेत NEP 2020 ते हे सर्व या ठिकाणी दिले आहेत. ठीक आहे, तर आपण सर्वात पहिला टाईमटेबल बघूया. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर, एक मिनिट, आपण यामध्ये हे बघा, बॅचलर ऑफ सायन्स रेग्युलर CBCS पॅटर्न नो ब्रँच, हा फर्स्ट इयरचा टाईमटेबल बघू. BScचा फर्स्ट इयर BSc सेम फर्स्ट समर 2025. चला व्ह्यू टाईमटेबलला क्लिक करा. हे बघा, या पद्धतीने आपल्याला टाईमटेबल दिलेला आहे. यामध्ये पहिला पेपर 29 एप्रिलला आहे, कंपल्सरी इंग्लिश. त्यानंतर आपण मराठी घेतली असाल तर 2 मेला आहे मराठी. त्यानंतर आपला केमिस्ट्री 5 मेला, केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर 7 मेला केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर फिजिक्स 1, 9 मेला फिजिक्स 1. त्यानंतर 9 मेला झुलॉजीसुद्धा आहे, ज्यांनी झुलॉजी घेतला आहे ते. त्यानंतर 14 मेला फिजिक्स 2, त्यानंतर 14 मेला झुलॉजी 2, बॉटनी. या पद्धतीने हे सर्व टाईमटेबल आहेत. ठीक आहे, तर यालासुद्धा आपल्याला प्रिंट करून ठेवायचं असेल तर प्रिंट टू PDFला क्लिक करा. त्यानंतर या पद्धतीने विचारून राहिला, आपल्याला नाही विचारणार, डाउनलोडला क्लिक करा. या पद्धतीने फाईल ही डाउनलोड झालेली असेल. त्यानंतर आपण डायरेक्ट फाईल मॅनेजरमध्ये जाऊन या एकदम सर्वात टॉपवरती आपल्याला दिसेल फाईल ओपन करायची आहे. त्यामध्ये आपल्याला आपला टाईमटेबल हा मिळून जाईल. हे बघा, कंपल्सरी इंग्लिश, बॅचलर ऑफ सायन्स रेग्युलर CBCS पॅटर्न नो ब्रँच, फर्स्ट इयर BSc सेम फर्स्ट. हे 3 जूनला याचे सर्वात पेपर हे संपून राहिले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये एक नोट दिली आहे जनरल इंस्ट्रक्शन कॅन्डिडेटला. तर बघा, नेम ऑफ एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते आपल्याला आपल्या हॉल तिकीटवरती मिळणार आहे. आणि त्यानंतर ज्या काही सूचना आहेत त्यासुद्धा सेंटरवरती मिळतील, या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर हे BScचा टाईमटेबल होता हा. त्यानंतर आता कॉमर्सचा टाईमटेबल बघूया. जे आपल्याला समजून आलं असेल कशा पद्धतीने टाईमटेबल हा डाउनलोड करायचा. आता हे बघा, बॅक बटनला क्लिक करा. या बॅक बटनला क्लिक केल्यानंतर आपण सर्वात शेवटी जे आहे फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा टाईमटेबल आपण बघणार आहोत. तर यामध्ये एक कॉमर्सवाल्यांना असं म्हणायचं नाही की आमच्यावरती काउंट अन्याय की आमचा टाईमटेबल हा सर्वात शेवटी पाहण्यात येत आहे, तसं काहीच नाही. तर सायन्स कॉमर्ससुद्धा आपण आता तिसऱ्यांदा पाहणार आहोत. ठीक आहे, फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सर्वात टॉपवरती दिलेला आहे. सिलेक्ट शेड्यूलला क्लिक करा. त्यानंतर सिलेक्टला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला दिसेल. तर आपण आता बॅचलर ऑफ कॉमर्स रेग्युलर CBSE पॅटर्न
सेम फर्स्टचा टाइम टेबल बघू. ठीक आहे, हे बघा, बॅचलर ऑफ कॉमर्स रेग्युलर CBCS पॅटर्न नो ब्रँच फर्स्ट इयर BCom सेम फर्स्ट समर 2025. याला आपण थोडं झूम करू आणि इथे व्ह्यू टाइम टेबलवरती क्लिक करू. व्ह्यू टाइम टेबलवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला दिसत असेल. फर्स्ट पेपर आहे आपला कंपल्सरी इंग्लिश 29 एप्रिलला. ठीक आहे, त्यानंतर दुसरा आपण जर मराठी घेतला असाल तर 2 मेला आपला मराठी पेपर आहे, मराठी थेअरी. त्यानंतर आपले जे सब्जेक्ट आहेत फायनान्शियल, अकाउंटिंग, बिझनेस, इकॉनॉमिक्स, बँकिंग अँड इन्शुरन्स, मार्केटिंग, मॅनेजमेंट, या पद्धतीने आपले वेगवेगळे सब्जेक्ट वाईज डेट आणि त्याचे टाईम दिलेले आहे. ठीक आहे, तर यालासुद्धा डाउनलोड करण्याकरिता सिम्पली आपल्याला प्रिंट टू PDF क्लिक करायचं आहे. या पद्धतीने मग माझ्याकडे हे सर्व दाखवत आहे. आपल्याकडे सुद्धा दाखवू शकते, कारण एक्झाम टाइम टेबल हे सेम फाईल नाव असल्यामुळे डाउनलोड फाईल अगेन या पद्धतीने विचारत आहे. तर आपल्याला डायरेक्ट डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर ओपनला करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला दाखवेल कांट ओपन फाईल म्हणून. तर सरळ आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये जाऊन त्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये एक्झाम टाइम टेबलवरती बघायचं आहे. आपल्याला या पद्धतीने आपला टाइम टेबल हा डाउनलोड झालेला मिळेल. हे बघा, कंपल्सरी इंग्लिश 29 एप्रिल, त्यानंतर मराठी 2 मे, त्यानंतर बिझनेस इकॉनॉमी 9 मे आहे, स्टॅटिस्टिक टेक्निक्स अँड बिझनेस मॅथमॅटिक्स 5 मे या पद्धतीने. ठीक आहे, बँकिंग अँड इन्शुरन्स या पद्धतीने आपले वेगवेगळे जे काही सब्जेक्ट आहेत ते सर्व सब्जेक्ट आणि त्यांची डेट आणि टाईम हा सर्व आपल्याला या टाइम टेबलमध्ये दिलेला असेल. तर मित्रांनो, आपल्याला याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपला टाइम टेबल हा पाहायचा हे कळलं असेल. ठीक आहे, तर यामध्ये काही अडचण येण्यासारखं कारण नाही, कारण हे बघा, याच्यामध्ये फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये ज्यांचं BA आहे, MA आहे, त्या सर्वांचे टाइम टेबल आहेत. आणि इतर काही कोर्सेस जे काही ह्युमॅनिटीजमध्ये येतात ते आहे. त्यानंतर फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये सायन्स ब्रँचचे रिलेटेड BSc MSc ते सर्व कोर्सेस यामध्ये आहेत. त्यानंतर कॉमर्स जे कॉमर्सवाले जे स्टुडंट आहेत, फॅकल्टी ऑफ कॉमर्सवाले आणि मॅनेजमेंट, त्यांचे टाइम टेबल हे या ठिकाणी आहे. तर आपण या ठिकाणी सिलेक्ट करून आपल्या कोर्सेसशी निगडीत जो टाइम टेबल आहे तो पाहू शकता. ठीक आहे, तर हा सध्या कॉमर्सचा टाइम टेबल चालू आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण याला पुन्हा एकदा बॅक घेतलं. हे बघा, बॅकचे बटन मी आता मारून राहिलो. याला बॅक जर आपण घेतलं, पुन्हा एकदा बॅक घ्या. पुन्हा एकदा आपण बॅक घेऊन राहिलो. हां, तर हा जो बॅक आपण घेतला, ही जी स्क्रीन दिसून राहिली आहे, पुन्हा एकदा आपण समर 2025ला क्लिक करू. हां, तर यामध्ये या ठिकाणी सुद्धा काही मास्टर डिग्रीचे जे आहेत, PGचे काही टाइम टेबल अवेलेबल आहे. तर आपण आपल्या कोर्सेसशी निगडीत जे काही आपले कोर्स आहेत त्याच्याशी निगडीत आपण आपले टाइम टेबल या माध्यमातून सेम फर्स्ट आणि सेम सेकंडचे डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला टाइम टेबल कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे हे कळलेलं असेल. पुन्हा एकदा कळलेलं असेल. ठीक आहे, तेव्हा मित्रांनो, आपला टाइम टेबल आपण बघा, त्यानंतर व्यवस्थित अभ्यास करून चांगला पेपर द्या आणि पेपरमध्ये यशस्वी व्हा.
एक्झाममध्ये यशस्वी व्हा. ठीक आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला एकच सांगायचं आहे की आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर हे बघा, हा चॅनल आपल्याला दिसून राहिला या पद्धतीने. हा व्हिडिओ जेव्हा चालणार त्यावेळेस आपल्याला दिसेल. इथं थॉट या ठिकाणी 20 सबस्क्रायबर आता सध्या दिसत आहेत. तर आपण जो कोणी पाहत असाल तर आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपलं काहीही नुकसान होणार नाही आहे. तर आपल्याला जे काही आपल्या गोंडवाना विद्यापीठाशी निगडीत जे काही अपडेट्स आहेत ते या चॅनलवरती मिळतील. त्यामुळे आपण या चॅनलला जर आपल्याला भविष्यात उपयुक्त ठरेल असं वाटत असेल तर नक्की या पद्धतीने ही जी बटन आहे सबस्क्राईबची, या सबस्क्राईबच्या बटनला या पद्धतीने क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. साईडचे हे बेल आयकॉन आहे याला क्लिक करून नोटिफिकेशनमध्ये ऑलला सिलेक्ट करा आणि त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला लाईक करा. या पद्धतीने लाईक करा. त्यानंतर आपल्या मित्रांना जर उपयुक्त वाटत असेल तर त्याला आपण शेअरसुद्धा करू शकता. कॉपी लिंकवरती लिंक कॉपी करून आपण डायरेक्ट व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता किंवा शेअर करून व्हॉट्सअपलासुद्धा या व्हॉट्सअपला टच करून आपण याला व्हॉट्सअप, फेसबुकला किंवा टेलिग्रामला शेअर करू शकता. तर जरूर मित्रांनो कळवा की व्हिडिओ कसा झाला ते लाईक आणि शेअरच्या माध्यमातून, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पद्धतीने गोंडवाना विद्यापीठाशी निगडीत जे काही नवनवीन अपडेट्स आहेत ते जाणून घेण्याकरिता पाहत राहा थॉट या यूट्यूब चॅनल. धन्यवाद.